विद्यार्थ्याच्या भविष्यावर एजंटशाहीचा घाला, माही सेवा केंद्रात मनमानी शुल्क, कागदपत्रात चुका, पालक विद्यार्थ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा. विशेष वृत्त, प्रतिनिधी जयंत मगरे. राज्यात सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर माही सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कथित एजंटशाही, मनमानी शुल्क वसुली आणि निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, डोमेसियल, आधार कार्ड दुरुस्ती, पॅन कार्ड, रेशन कार्ड यासारख्या अत्यावश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक लूटही सहन करावी लागत असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अनेक ठिकाणी प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि इतर दाखल्यांसाठी अनेक पटीने पैसे आकारले जात आहेत. तातडीच्या कामाच्या नावाखाली शेकडो ते हजारो रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शिवाय अर्ज भरताना नाव, जन्मतारीख, स्पेलिंग आणि इतर महत्त्वाच्या नोंदींमध्ये वारंवार चुका होत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरावे लागत आहेत. त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असल्याचे पालकांनी सांगितले. शासनाने ऑनलाईन पब्लिक डाटा प्रणाली सुरू केली असली तरी त्या माध्यमातून भरलेले अर्ज अनेक ठिकाणी स्वीकारले जात नसल्याची तक्रार आहे. संबंधित अधिकारी अर्ज पुन्हा सेतू किंवा माही सेवा केंद्रातून भरून आणण्यास सांगत असल्याने नागरिकांना अनावश्यक फेऱ्या माराव्या लागत आहेत. शासनाची प्रक्रिया सुलभ असतानाही प्रत्यक्षात ती प्रभावीपणे राबवली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की 10वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील LC, नाव, आडनाव आणि जन्मतारखेतील किरकोळ चूकही पुढील शिक्षण, शिष्यवृत्ती, जात वैधता, स्पर्धा परीक्षा आणि नोकरीमध्ये मोठा अडथळा ठरू शकते. मात्र सेवा केंद्रातील निष्काळजीपणामुळे अशा चुका वारंवार होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पालकांनी शासनाकडे माही सेवा केंद्र व सेतू केंद्रावरील कथित एजंटशाही मोडीत काढून प्रशिक्षित व सुशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व कागदपत्रांसाठी अधिकृत शुल्क दर आणि आवश्यक कागदपत्रांची यादी प्रत्येक सेवा केंद्रावर अनिवार्यपणे प्रदर्शित करावी, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना वेळेत कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरल्यास राज्यभरातील माही सेवा केंद्र व सेतू केंद्राविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त विद्यार्थी व पालकांनी दिला आहे. नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवून पारदर्शक, जबाबदार आणि नागरिकाभिमुख सेवा व्यवस्था उभारण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.